हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर। मी दिलीप गवई आज तुम्हाला एका नवीन औषधीची ओळख करून देणार आहे, औषधी वनस्पतीची या व्हिडिओच्या माध्यमातून। तर भावांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, ही मी जंगलात आलो होतो आणि जंगलामध्ये मला ही वेल दिसली। मला चला भावांना सुद्धा या वनस्पतीची ओळख करून द्यावी। तर हे बघू शकता तुम्ही, या संपूर्ण झाडावर ही वर पसरलेली आहे। ही जंगलामध्ये झाडा झुडपावर तुम्हाला अतिशय ही एक रानवेल आहे। हिला मोरवेल असं म्हणतात। हिचं दुसरं नाव एक रानजाई म्हणून पण याला ओळखले होते, कारण याला पांढऱ्या रंगाची जाई सारखी फुलं येतात आणि खूप सुगंधी फुलं असतात, त्याच्यामुळे याला रानजाई पण म्हणतात। तर मित्रांनो, हिचे जर गुणधर्म बघितले तर कृष्णज्ञ आहे, रुचीस मधुर असून ही तेजवान म्हणून ओळखल्या जाते। आता लॅटिन नाव ट्रायलोबा गौरियाना म्हणून तिला लॅटिन नावाने ओळखल्या जाते। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारची वेल आहे। याला मोरवेल किंवा रानजाई असं म्हणलं जातं। हिच्यात एक विशेष गुणधर्म आहे मित्र, त्यामुळं हिचा पूर्वीच्या काळामध्ये खूप वापर व्हायचा। तो वापर याच्यासाठी की जे त्वचा रोग आहेत, लोकांना कुष्ठरोग आहेत, महारोग व्हायचे, पहिले रक्तपेढीसारखे रोग व्हायचे, त्या रोगांमध्ये, अशा मोठमोठ्या रोगांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जायचा। परंतु आजकाल या वनस्पतीचा प्रचार आणि प्रसार न झाल्यामुळं हिचा फारसा वापर होताना पाहायला मिळत नाही। एक हिच्यात असा विशेष गुणधर्म असा आहे की ही जर पोटात घेतली तर ही त्वचेवाटा बाहेर पडते मित्र। परंतु त्वचेवाटा बाहेर पडत असताना त्वचेचे जे काही उपभाग आहेत, म्हणजे रसवाहिन्या वगैरे, या सर्व उपभागाचं कार्य ही सुधारते आणि त्वचेची जीवनमय विनिमय क्रिया सुधारून त्वचा रोगामध्ये यानं चांगल्या प्रकारे आराम पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अशी वनस्पती आहे। हिच्या असा जर ओलापाला आपण त्वचेवर लावला, चोळून याचा जर रस लावला तर त्या ठिकाणी फोड येतो। ही थोड्याफार प्रमाणात विषारी आहे, त्याच्यामुळे याचा वापर करताना हिची सुक्या पानाची जे वाळलेले पानं असतात, सावलीत वाळून याचं चूर्ण करून त्वचा रोगावर जसे खाज खरूज या ठिकाणी लावलं जातं, याच्यामध्ये चांगला आराम मिळतोय। आणि याचा विशेष म्हणजे त्वचेतले जे रसवाहिन्या आहेत, जे त्वचेचे काही उपभाग येतात, त्याला उत्तेजना देते, घामावाटही बाहेर पडते। प्राण्यांच्या, जनावरांच्या पुयुक्त जखमावर या वनस्पतीचा वापर केला जातो। याच्या वाळलेल्या पानाचं चूर्ण जर जखमेवर टाकला आपण तर जखम लवकर भरून येते। सोरायसिस, खाज, खरूज यासारख्या त्वचा रोगांवर सुद्धा या वनस्पतीचा चांगला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पण अशा वनस्पतीचा वापर करताना जाणकाराच्या सल्ल्यानंच याचा वापर करावा, कारण ह्या थोड्या विषारी वनस्पती पण असतात। त्याच्यामुळं याचा वापर करताना जे याच्यामधले आयुर्वेदातले जे जाणकार तज्ज्ञ लोक आहेत, तज्ज्ञ मंडळी आहे, त्याच्या मार्गदर्शनाखालीच, त्यांच्या देखरेखीखालीच या वनस्पतीचा वापर करावा। स्वतःहून याचा वापर करू नये। हे व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी मी बनवतोय भावांनो। तर तुम्ही हे व्हिडिओ कुठून बघताय, तुमच्या इकडे हिला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल भावांनो तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन वनस्पतींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला भावांनो, त्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या दादांनो।